नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रंगभूमी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि 2026 सालाचा जर विचार करा तर लक्षात येईल की 2026 साली बऱ्याच वेगवेगळ्या जॉनर्सची नाटकं रंगभूमीवर आलेली आहेत. आणि आनंदाची गोष्ट ही की आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सागर कारंडे आता बिग बॉसच्या यशानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर सज्ज झालेला आहे आपल्या रसिक प्रेक्षकांची करमणूक करायला. आणि त्याच्याबरोबर आहेत भक्ती रत्नपारखी. मी स्वागत करतोय तुम्हा दोघांचंही. आणि सर्वप्रथम मला जाणून घ्यायचंय की आता नेमकं कोणतं शिक्कामोर्तब करायला तू आलेला आहेस? नाही, नाटकापासून मी कधीच वेगळा झालेलो नाहीये. हो. म्हणजे माझी सुरुवातच, माझ्या करिअरची सुरुवातच नाटकापासून झाली आहे. आणि मी दरवर्षी असा एकही दिवस नाही गेला की मी माझ्या हातात नाटक नाहीये. त्यामुळे कुठेही असलो, म्हणजे चित्रपट जरी करत असलो किंवा बिग बॉस तुम्ही म्हणाला, हवा येऊ द्या, कुठलं काही असेल तर नाटक माझं चालूच राहतं. पण आत बिग बॉस मध्ये असल्यामुळे तो मी खूप मिस करत होतो आणि ठरवलेलं की बाहेर गेल्या गेल्या पहिल्यांदा एक नाटक घेणार मी. आणि हे नाटक मिळालं आणि मी लगेच घेतलंय. नाटकावर शिक्कामोर्तब केला. ओके, पण आम्हाला जाणून घ्यायचं की नेमकी काय व्यक्तिरेखा आहे जे तुला डिस्क्लोज करायला आवडेल आपल्यापेक्षा? नाही, मला डिस्क्लोज नाही करायची, प्लीज मला नाही करायची डिस्क्लोज. मी एवढंच सांगेन की 2 जोडप्यांची गोष्ट आहे. नवरा बायको आहेत, त्यांच्या आयुष्यात दुसरे नवरा बायको येतात आणि काय घडामोडी घडतात आणि कसं आयुष्य त्यांचं बदलतं आणि काय गुंतागुंत होते, त्या गुंतागुंतीतून कसा मार्ग निघतो, त्यातून बाहेर कसे पडतात, असा सगळा केवॉस आहे इकडे. त्याचं नाव आहे शिक्कामोर्तब. मी भक्तीकडे येणार आहे. भक्ती, आधी हा पेपर फोडलेला नाही अजिबात, फक्त एवढंच सांगितलंय 2 जोडप्यांची गोष्ट आहे वगैरे. पण मुळातच एकंदरीत रंगभूमीवरती जेव्हा आपण एखाद्या वेगळ्या विषयाचं नाटक आणतो, त्याचा शिक्कामोर्तब करतो, विनोदाचं टायमिंग फार महत्वाचं असतं. तर तू एक अभिनेत्री म्हणून काय सांगशील जे तुला डिस्क्लोज करायला आवडेल? नाही, नाटकाचा विषय मी अर्थातच नाही सांगणार आहे, कारण तो सांगितला तर मज्जा नाही येणार काही, कारण लोकांना ती बघण्यातच खूप मज्जा आहे. त्यामुळे डिस्क्लोज तर मी अजिबात करणार नाही. पण खूप वेगळा विषय आहे आणि मी फक्त हे बोलत नाही, खरंच वेगळा विषय नाटकामध्ये. आणि कारण ते नाटकाचं जेव्हा वाचन झालं माझ्या समोर, तेव्हाच मला त्यातला एक सिरियस जी गोष्ट आहे ती समोर आली. आणि त्यातली गंमत अशी आहे की ती खूप विनोदी पद्धतीने ती मांडली आहे नाटकामध्ये. आणि ती कळत पण नाही की शेवट असा काही असेल या नाटकाचा. ती एवढ्या वेगळ्या पद्धतीने येते, त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग स्क्रिप्ट होतं सुरुवातीला आणि मला त्यामुळे खूप आवडलं हे. मजा आली खूप. आणि सागरचं विनोदाचं टायमिंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कांचन पगारे आहेत, तर त्यांना दोघांबरोबर आणि स्नेहा जी आहे ती तिघांबरोबर मला काम करताना खूप मजा आली. विशेष म्हणजे सागरला मी हवा येऊ द्यामध्ये बघितलं होतं, त्याची कामं मी बघितली आहेत आणि काम करायची संधी मला मिळाली नव्हती. पण खूप काही वर्षांपूर्वी जेव्हा मी जस्ट मुंबईत कदाचित आली असेल आणि मला नाटक करायचं असं मी त्याला एक सांगितलं होतं, आमची ओळख पण नव्हती, तर त्यांनी त्याच्याही ते लक्षात आहे मला वाटतं. तर ते तसं आपण म्हणतो की कसं जुळून येतं माहिती नाही. आणि बिग बॉसच्या वेळेसही मी त्याला त्याच्यासाठी बघत होते बिग बॉस. मला एंडला त्यांनी जे काय केलं बिग बॉस ते खूप आवडलं होतं आणि त्याला वोटही मी केलं होतं, पण तो बाहेर आला. सो असं आहे, म्हणजे मला एक आहे म्हणजे त्याचं काम आवडतं, त्यामुळे मला मजा आली खूप. तो काम करतो हे ऐकल्यानंतर. आणि कांचन बरोबर तर निखिलचा तो खूप चांगला मित्र आहे, त्यांनी खूप ऍड मध्ये वगैरे कामं केलेत. त्याचंही टायमिंग खूपच अप्रतिम, म्हणजे नाटकामध्येही तुम्हाला ते दिसेल. खूप सुंदर काम करतोय तो. आणि आमचीच पेअर आहे, म्हणजे माझ्या नाटकातलं नाव आहे लैला, तर हे नावावरच कळेल की किती इंटरेस्टिंग आहे. अच्छा, आता थोडं डिस्क्लोज व्हायला लागलं. एवढंच डिस्क्लोज करते मी की लैला नाव आहे, तर असं कुणाचं नाव असतं लैला वगैरे नाटकात? किती मजा असेल हे कळेल तुम्हाला नाटक बघितल्यावर. पुन्हा एकदा सागरकडे येणार आहे. सागर, बिग बॉसच्या यशानंतर लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल आणि एकंदरीत काय फरक पडला, म्हणजे बिग बॉसचा एक शिक्कामोर्तब तिथे झाल्यानंतर? कसं सांगू, म्हणजे तू मुंबईत आलास आणि त्याच्यानंतर? नाही, मी मुंबईचाच आहे. हो, बरोबर. नाही, मुंबईत म्हणजे तिकडनं घरातनं बाहेर तू आला, स्वागत झालं जंगी. हो, घरी सगळे खूपच मित्रमंडळी जमली होती घरी आणि खूप सारे फोन्स, फॅन्सचे फोन, मेसेजेस मला. आणि काय ट्रोलिंग पण होतं.
पण मला आवडलं ते सगळं, जो काही प्रवास होता पूर्ण. आणि मी कधीच अनुभव घेतला नव्हता अशा गोष्टींचा, बरोबर. कारण अभिनय सोडून मी दुसरं काहीच केलेलं नाहीये. पण तिकडे अभिनय नव्हता करायचा, तिकडे आपण जसे आहोत तसं राहायचं, रिअल लाईफ. हा रिअल. आणि भयंकर मला खूप आवडला बिग बॉस. म्हणजे मी जे अनुभव घेतला तो, खूप जण असं म्हणतात की यार तिकडे प्रॉब्लेम होतो, असं होतं तसं होतं, पण नाही. कुणीच मी येताना पण सांगितलं होतं की प्रत्येकाने ज्यांना संधी मिळेल त्यांनी तिकडे जाऊन या. तुमच्यातलं जे आहे ना ते नक्कीच बाहेर येईल. बरोबर. नक्कीच तुमचे दडलेल्या खूप गोष्टी असतात तुमच्यामधल्या, त्या नक्कीच बाहेर येतात. आता अगदी ज्वलंत विषयावरती मिळणार आहे तो म्हणजे सध्या स्टँडअप कॉमेडीवरनं जो काही वाद चाललेला आहे, आणि मुळात एकंदरीतच वादाच्या भोवऱ्यात सगळेजण अडकले. आपलं नाव कोणाचंच घ्यायचं नाही, पण एकंदरीत सध्याच्या स्टँडअप कॉमेडीमधनं विनोदाचा दर्जा कुठेतरी घसरल्यासारखा वाटतोय का? आता काय, प्रत्येकाची एक शैली असते. मी असं काही माझं मत नाही देणार. मुळात काय झालं ते मला माहित पण नाही, मी वाचलेलं पण नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, फेसबुकवर आणि इंस्टावर येत राहत ते, पण काय झालं नेमकं मला खरंच माहित नाहीये. मी लक्ष पण देत नाहीये त्या गोष्टीकडे, कारण प्रत्येकाची विनोद करण्याची पद्धत वेगळी आहे. कुठल्या पद्धतीचा विनोद आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आता आम्ही मराठी नाटक करतो, तर मराठी माणसाला किंवा नाट्यप्रेमींना काय आवडतं हे आम्हाला माहिती आहे इतके वर्ष काम केल्यानंतर, त्यामुळे आम्ही तेच देतो. आता प्रत्येकाची चॉईस आहे, त्यानुसार ते बघतात, आणि या गोष्टीला आळा घातलाच पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. वाहवत जातो आपण, जे कोण आहेत ते, ज्यांच्यामुळे काही गोष्टी घडतायत ते, की तुम्हाला ऐकू येतंय, तुम्हाला बोलता येतं, तिथे वेळीच त्यांना थांबवलं पाहिजे त्या गोष्टींना. जर काही वाईट तुम्हाला ऐकू येत असेल किंवा तो विषय तिथे थांबवला पाहिजे, ते तुमच्या हातात आहे. सो तुमचे उगाच व्ह्युअर्स वाढण्यासाठी किंवा तुमचं चॅनलला हे होण्यासाठी तुम्ही हे करताय, आधी तुम्ही माणूस आहात एक, हे तुम्ही भान ठेवलं पाहिजे, आणि तरच या गोष्टी बदलतील. नाहीतर मग नाही बदलणार. ते आपल्या हातात आहे, तर त्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. आणि असंच भान नक्की ठेवलं जाणार आहे कलाकारांकडून सुद्धा आणि प्रेक्षकांकडून सुद्धा, कारण शिक्कामोर्तब सारखी एक चांगली कलाकृती आपल्या समोर येते, तिला आपण प्रतिसाद देऊया. तुम्हाला दोघांना विनंती करतो की तुम्ही रसिक प्रेक्षकांना आवाहन करा की तुमच्या नाटकाला प्रतिसाद द्या. रसिक प्रेक्षकांना मी आवाहन करतो हेच की एक नवीन नाटक येऊ घातलंय, उत्तम विषय असलेला, आणि आमचा आज दुसराच प्रयोग आहे. पहिल्या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आम्हाला पण धडधड होत होतं की लोक कसं एक्सेप्ट करतील या नाटकाला, काय रिस्पॉन्स मिळेल. पण काल थोडंसं आम्हाला बरं वाटलं की हा उत्तम रिस्पॉन्स मिळतोय, छान आहे. आज दुसरा प्रयोग आहे, आणि तुमच्या जवळपास कुठे नाट्यगृहात कधी हे नाटक लागलं तर नक्की एकदा बघायला या. तुम्ही सगळ्यांना सांगाल बघण्यासाठी. मी पण हेच म्हणेन की नक्की आवडेल तुम्हाला हे नाटक, आणि तुमच्या तिकिटावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब करा आणि आमचं नाटक बघायला या. आणि आपणही त्यांना शुभेच्छा देऊया की इतकं छान नाटक चालू दे की पुरस्कारांवर सुद्धा नाव कोरलं जाऊ दे, शिक्कामोर्तब होऊ दे. स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.